महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या सभांमधून सातत्यानं मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न तापवला जातोय। अगदी दादरच्या सभेतून सुरुवात झाल्यानंतर ठाणे आणि आता औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात मोहीमच उघडली। त्यानंतर आता सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली। माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जय सभेच्या वेळेला हे माग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात गोळा कोंबावा। त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना, ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत। राज ठाकरे सातत्यानं मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात राग आळवतायत। त्याच वेळेला ते सर्व हिंदूंना मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात एकत्र येण्याचंही आवाहन करतायत। पूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे। त्यामुळे राज ठाकरे धार्मिक सलोखा बिघडवत असल्याचा आता आरोप होऊ लागलाय। सरकार को उनके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए। इस तरह से अल्टीमेटम देने का उनको कोई राइट नहीं है। उनको अगर कोई बात करना है तो जाकर सरकार से बात करें, वो जाकर के मुख्यमंत्री से बात करें। अशा प्रकारे हे सांगणं की एकदा होऊ द्या, याचा अर्थ काय सांगायचं होतं तुम्हाला? केवळ मुस्लिम नेतेच नव्हे तर इतर सामाजिक संघटनांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध सुरू केलाय। केवळ विरोधच नव्हे तर राज ठाकरेंना अटक करण्याची ही मागणी संभाजी ब्रिगेडसह इतर काही मुस्लिम संघटनांकडून केली जातीये। जाहीर चर्चेला बोलवलं होतं, इतिहासावर चर्चेला बोलवलं होतं, पण बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर आता हयात नाहीत, पण ते त्या चर्चेला आले नाही। पांडुरंग बलकवडे आले नाही, त्यांचे सहकारी आले नाही। खोटा इतिहास लिहायचा कादंबरीच्या माध्यमातून, महापुरुषांची प्रतिमा बदनाम करायची। आम्हाला आता बाबासाहेब पुरंदरे हयात नाही, त्यामुळे त्याच्यावर फार काही बोलायचं नाही। आता झालं, विषय संपलेला आहे, पण कशासाठी आज सातत्याने राज ठाकरे काढतात मला माहित नाहीये। राजकारणासाठी असं गलिच्छ राजकारण करावं नाही असं मला वाटतं। सगळे एकत्र होऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू आणि अखंड महाराष्ट्र ठेवू। महाराष्ट्राची राज ठाकरेंनी माफी मागावी। त्यांनी शिवसंवादीचा खोटा इतिहास टिळकाच्या नावावर जर छापणार असतील, सांगणार असतील आणि मांडणार असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही। राज ठाकरे भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसल्याचं जरी सांगत असले तरी ते सातत्यानं भोंग्यांच्या विरोधात हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन करतायत। राज ठाकरे फक्त एवढ्यावरच थांबत नाहीयेत, त्यांनी आधी जेम्स लेन आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत वक्तव्य करत वादाची संधी दिली आहे। त्यामुळे राज ठाकरेंची ही विधानं सरकारच्या अडचणी वाढवणार की हे वाद त्यांच्याच अंगलट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईहून स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अधिकाधिक धार येऊ लागले। तिकडे अक्षय तृतीयेच्या महाआरतीवरून मनसेनं माघार घेतली। स्वतः राज ठाकरे यांनी महाआरती रद्द केल्याची माहिती ट्विटरवरून दिली आणि पुढच्या आदेशाची वाट पाहण्याचे निर्देश मनसैनिकांना दिले। त्यामुळे महाआरतीच्या तयारीला लागलेल्या मनसैनिकांचा काहीसा हिरमोड झाला। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला काय करायचं असेल ते करा। सन्माननीय राज ठाकरे यांचा हिंदू जननायक माननीय राज ठाकरे यांचा। राज ठाकरेंनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरती करण्याचा इशारा दिला। मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी जाहीर केल्यामुळे मनसैनिकांमध्ये एकच उत्साह संचारला आणि मंगळवारच्या महाआरतीचे बॅनर्स सोशल मीडियावर झळकू लागले। पण सोमवारी दुपारी मात्र राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि मनसैनिकांच्या तयारीवर पाणी फिरलं। राज ठाकरेंचं आवाहन, उद्या ईद आहे, मुस्लिम समाजाचा सण हा आनंदाने साजरा व्हावा। आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या निमित्तानं कुठेही आरत्या करू नका। आपल्याला कोणाच्याही सणात कोणत्याही प्रकारची बाधा आणायची नाही। भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे।
आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे मांडेन. राज ठाकरे. कालच्या सभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा मशिदीवर मधनं जे काय लाऊडस्पीकर लावले जातात, भोंगे लावले जातात, त्याच्यामधनं जे काय प्रकार होतात ते जर थांबणार नसेल तर मात्र 4 तारखेनंतर ह्याला आम्ही थांबवू शकत नाही, आम्ही ह्याला जसंच तसे उत्तर देऊ. त्याच्यामुळंच संपूर्ण महाराष्ट्रात होणारी, या देशात होणाऱ्या उद्याच्या महाआरत्या ह्या परवा होणार आहे. खरे तर राज ठाकरेंनी घोषणा केल्यापासून पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली होती. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्र्यांनीही दिला होता. आपलं महाराष्ट्र आहे, आपण संपूर्ण देशामध्ये एक प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि ह्याच्यात सर्वांनी एकोपा ठेवला पाहिजे, जातीय सलोखा ठेवला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ती सर्वांनी पार पाडलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. 3 तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाजाने तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे. विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही. मशिदींवरील भोंगे उतरवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 ऐवजी 4 मेची नवी मुदत दिली आहे. त्यामुळे 4 मे रोजी भोंगे असलेल्या मशिदींसमोर मनसैनिक दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावणार आहेत. आता सरकारनं कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची तयारी सुरू केल्यानंतर भोंगा प्रकरणात काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मुंबईहून तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे हा भोंग्याचाच विषय पुढचे काही महिने चालणार असं वाटत असतानाच आणखीन एक नवीन विषय आलाय. झालं असं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भोंग्याचा विषय तर काढलाच, अल्टिमेटम पुन्हा एकदा दिला. पण या सभेत राज ठाकरे यांचं प्रमुख लक्ष राहिलं ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही प्रामुख्यानं शरद पवार. शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी सगळ्यात जास्त टीका केली आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक कोणी बांधलं यावरून आता नवाच वाद सुरू झालाय. आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. मात्र हा दावा अनेकांनी सपशेल नाकारलाय. रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली. राज ठाकरे यांचा हा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी फेटाळून लावलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही खरी संभाजी महाराजांनी बांधून ठेवली होती. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारात लोकमान्य टिळकांचं योगदान नाही असा दावा सावंत यांनी केला आहे. शिवाजी महाराजांची समाधी जी बांधली गेली ती शंभूराजांनीच बांधली. शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्यांचं दहन जिथं झालं त्या ठिकाणीच महादेव मंदिराच्या समोर म्हणजे जगदीश्वर प्रासादाच्या समोर रायगड किल्ल्यावरती बांधली गेली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पहिलं पाऊल लोकमान्य टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1885 मध्ये उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 1879-80ला महात्मा फुले रायगड किल्ल्यावर गेले होते. त्यांनी समाधीची भोवतीची झाडं वगैरे तोडली, त्याची पूजा केली. नंतर 1885 नंतर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरू झाली. हिराबागेमध्ये महात्मा फुले आपले शाहू महाराजांचे जे पिताजी होते, जनक पिताजी आबासाहेब घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली होती. त्या सभेमध्येच शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करायचं ठरलं.
याशिवाय लोकमान्य टिळकांनी समाधी जीर्णोद्धारासाठी जमा केलेल्या निधीतून एकही वीट रचली गेली नाही. उलट ते पैसे जमा केलेली बँकच बुडाल्याचं समोर आलं होतं, असा दावाही सावंत यांनी केला. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर फॉलोअर्स वाढतात, आपले पाठीमागं मिळतात, म्हणून टिळकांनी शिवाजी महाराजांच्या या समाधीची जीर्णोद्धाराची एक चळवळ सुरू केली. त्यासाठी शिवाजी फंड कमिटी स्थापन केली, जीर्णोद्धारासाठी पैसे गोळा केले. पण या 25 वर्षामध्ये एक साधी दमडी सुद्धा रायगडच्या किल्ल्याच्या समाधी जीर्णोद्धारासाठी टिळकांनी खर्च केली नाही. उलट जे पैसे जमा झालेले होते ते ज्या बँकेत ठेवलेली होती ती बँक बुडाली, अशा पद्धतीची आवाई उठली. आमच्या शिवछत्रपतींची राज ठाकरे यांच्या याच दाव्याला छगन भुजबळ यांनीही प्रत्युत्तर दिलंय. टिळकांनी बांधली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकाने बांधली हे धादांत खोटं आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1869 साली समाधी शोधली, साफसफाई केली आणि त्यांनी पहिला पोवाडा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला. ज्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी समाधी शोधली त्या लोकमान्य टिळक फक्त 13 वर्षाचे होते. पण आपल्या उभ्या हयातीत लोकमान्य टिळकाने एक खडा सुद्धा तिथं बसवला नाही. राज्यात नेत्यांना राजकारण आणि वाद निर्माण करण्यासाठी कोणताही विषय चालतो, पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरून वाद होणं ही निश्चितच खेदाची बाब आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमान्य टिळकांनी बांधली. किती वाईट आहे ना, आधी जन्मतारखेवरून वाद, तिथीवरून वाद आणि आता समाधी कोणी बांधली आणि त्याचं पुनरुज्जीवन कोणी केलं यावरून वाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये भोंग्यावरून राजकारण तापतंय, समाजकारण सुद्धा तापतंय. देशभर भोंग्याचा वाद चिघळतोय. त्यातच बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात एका तरुणानं भोंग्यांच्याच सहाय्यानं भोंग्यांच्याच विरोधात एक मोहीम सुरू केली. तो ह्या वाटेला जाणार आहे तर त्याला ह्याच्यापासून आपण थांबवण्याचं काम करायचं आहे. कारण की यांचं काम आहे भांडण लावायची. कारण की ही मतासाठी गोळी लागण्याचा प्रयत्न आहे. भोंग्याच्या राजकारणाला कुणीही बळी पडू नका, हे सांगत गावोगावी फिरतायत बाळासाहेब मस्के. बोला भारत माता की वंदे भारत माता की. आणि हे सांगताना ते भोंग्याचाच वापर करतायत. की जी लोक या भोंग्याच्या राजकारणामध्ये सहभागी होणार असतील त्यांना माझी विनंती की त्यांनी अजिबात त्या राजकारणाला बळी पडू नये. भोंग्यावरून अजान, मग हनुमान चालीसाही. या सुरू असलेल्या वादानं जातीय सलोखा बिघडतोय, धार्मिक तेढ निर्माण होतीये. राजकारणी आपापली पोळी शेकून घेत आहेत आणि तेच टाळण्यासाठी रेवकी गावातला 34 वर्षांचा बाळासाहेब हा भोंगा हातात घेऊन गावागावात जातोय. लोकांशी संवाद साधत प्रेम सलोखा वाढवण्याकरता राजकारणाकडे दुर्लक्ष करा असं सांगतोय. आम्ही आजपर्यंत सर्व एकत्रित राहिलो, एकता म्हणून आम्ही सर्वांनी काम केलेले. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये जाणं, एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होणं हे आम्ही आजपर्यंत केलेलं आहे. पण हा एकत्रितपणा किंवा एकता तोडण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला त्या सर्व राजकीय मंडळींना हात जोडून विनंती करायची की आजपर्यंत आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने राहिलेलो आहे. आम्हाला इथून पुढे सुद्धा एकताच्या माध्यमातून राहू द्या, जगू द्या. आपलं राजकारण आपल्या पातळीवरती करा. गेवराई तालुक्यातल्या पांढरवाडी, आगर नांदूर, रेवकी, देवकी, गेवराई शहर परिसरातील 25 गावातल्या पारावर, शाळेच्या आवारात, टपरीवर, अगदी चौकात बाळासाहेब या रिक्षातून फिरतायत आणि राजकारणाविरोधात भोंगा वापरतायत. सध्या जनजागृती भोंगे विरोधात चालू आहे. बाळासाहेब मस्केंनी हे संकल्प चांगला चालू केला आहे आणि आम्ही इथं गुण्यागोविंदांनी चांगले राहतो. मराठी समाज असो, इतर समाज असो, सगळा समाज असो, एके विचाराने राहतो आम्ही. हे भोंग्याचं याचे काही आमच्याकडे पात काही करीत नाहीत आणि आम्हाला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. आम्ही आमच्या व्यवस्थित हिशोबाने राहतो. भोंग्याच्या राजकारणावरून ठिणगी पडण्यापेक्षा आणि वणवा महाराष्ट्रभर पसरण्यापेक्षा सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा भोंगा आणि बाळासाहेब नक्कीच कौतुकास पात्र आहे. आज छत्रपतींचा महाराष्ट्र, फुले शाहूंचा महाराष्ट्र हा आजपर्यंत गुण्यागोविंदाने
सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत बीड. आणि आता बरंच काही. उत्तर भारतामध्ये येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे महाराष्ट्रात सुद्धा तापमानात प्रचंड वाढ होते. मार्च आणि एप्रिल या काळात उष्माघातामुळे विदर्भात 25 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 8 वर्षातला हा उच्चांक आहे. नागपुरात उष्म्याची सर्वाधिक झळ बसल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सध्या विदर्भात उष्णतेची लाट पसरली असून नागपूर शहरात पारा 44 अंश सेल्सिअसवर गेलाय. यंदा एप्रिलपर्यंत उष्णतेच्या 3 लाटा येऊन गेल्यात. विदर्भातल्या अकोला आणि ब्रह्मपुरी भागात तर तापमान 45 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलेलं आहे. त्यामुळं उन्हाच्या तडाख्यानं विदर्भवासी हैराण झालेले आहेत. यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळं उष्माघाताची बाधा झालेल्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात उष्माघाताच्या 374 रुग्णांवर उपचार केले गेले. त्यात सर्वाधिक 295 जण नागपूर विभागातले तर 32 जण अमरावती विभागातले आहेत. तसंच राज्यात 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय. मृतांची ही संख्या गेल्या 8 वर्षातली सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक 13 मृत्यू हे एकट्या नागपूरमध्ये झालेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेनं आता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. दुपारच्या वेळेस तर नागपूरचे रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. बहुतांश नागरिक उन्हापासून दिलासा म्हणून शीतपेयांचा आधार घेत आहेत. वेग वाढत चाललेला आहे. तापमानातला जो वाढ आहे ती सुद्धा कन्सिस्टंटली वाढत चाललेली आहे. म्हणजे आपण कितीतरी दिवसापासून 44-45 या डिग्री सेल्सिअस या तापमानातच आपण हायेस्ट तापमान रोजचं नागपूर किंवा आजूबाजूच्या परिसरातलं पाहतो आहे. विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सुद्धा उष्णतेनं होरपळलाय. बहुतांश भागांमधलं तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळं या विभागांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांचं प्रमाण तुलनेनं अधिक आहे. नाशिक विभागात 14, औरंगाबादमध्ये 11 तर लातूर विभागात एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झालाय. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत असून पुणे विभागात 20 जणांना तर कोल्हापूर विभागात एकाला उष्माघाताचा त्रास झालाय. खूप जास्त इथून हिंगणं जावं लागतं तर आणखी त्रास होतो. एक रेस्ट घ्यायच लागते विचार. त्याची आधी कधी एवढे ऊन अनुभव नाही. यावर्षी जास्त वाटते का? जास्त आहे. अजून 9 ताप पण याच्याच आहे. ते आता एवढं हे करत आहे. समझन नहीं आता क्या होता कहीं नहीं आता. अभी 3-4 दिन से तो बहुत भयंकर टेम्परेचर हो गया. उसके कारण पब्लिक है ही नहीं. धंधा बहुत इफेक्ट पड़ गया उससे. विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यातील नवतापा अर्थात हंगामातील सर्वाधिक 9 दिवस यायचे. त्यामुळे उर्वरित मे महिन्यात उन्हाच्या झळा या नागरिकांची परीक्षा पाहणार एवढं मात्र निश्चित. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना कळकळीचं आवाहन. दुपारच्या वेळेला अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. भरपूर पाणी प्या. डोक्याला बांधून घराबाहेर पडा. त्यात कमीपणा नाही. आणि आता एक बातमी रस्त्याची. अंतर्गत रस्त्यांकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष होतं ही वर्षानुवर्षाची ओरड. त्यातच आता राज्यातल्या महामार्गांची अवस्था सुद्धा भयानक आहे. वारंगा अर्धापूर नांदेड हा महामार्ग जर का तुम्ही आता पाहिलात तर वाहन चालकांची रखडपट्टी नाही, त्या खड्ड्यांमुळे चाळणच होते. पाहूयात. रस्त्यांची ही दुर्दशा आणि रस्ते वाहतुकीचा उडालेला बोजवारा पाहून हा एखाद्या गावातील कच्चा रस्ता असेल असं आपल्याला नक्की वाटलं असेल. पण हा रस्ता आहे नांदेड ते अर्धापूर वारंगा महामार्ग. तुळजापूर नागपूर महामार्ग क्रमांक 361 अंतर्गत या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. पण या कामाचा फायदा कमी आणि त्रास अधिक होऊ लागलाय. जागोजागी पडलेले खड्डे, असमतोल रस्ते आणि प्रचंड ट्रॅफिक जाम
ही नित्याची बाब झाली आहे। याशिवाय रस्त्या शेजारी टाकलेले मातीचे ढिगारे आणि सुरू असलेल्या कामामुळे दिवसातले 24ही तास नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय। नांदेडहून जर निघालात तर आसना आणि अर्धापूरपर्यंत 100 ते 125 खड्डे भेटतील। 40 मिनिटात आम्ही अर्धापूरला पोहोचत होतो, पण आजच्या काळाला आम्हाला 1 घंटा 10 मिनिट लागला। घंटा ट्रॅफिक जाम, रस्त्यानं पुरे ढुलड्यानं परेशान, खड्डे फिडे सगळे झालेले आहेत। महामार्गाच्या या दुरवस्थेमुळे तर चालकांना अवघं 20 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 तास वाया घालवावे लागतात। 2-3 महिने झाले उकरून ठेवले बघा, कामाचा काही पत्ता नाही, इतका त्रास व्हायला आम्हाला 2 तास यंत्र 20 किलोमीटर जायला लागायचे। खड्डे तर सांगूच नका, पहिल्या आणि दुसऱ्या गिरमतचं ट्रॅक्टर चालवावं लागायला। निष्काळजीपणामुळे अपघात वाढत असले तरी रस्ते कामांमुळे सुद्धा अपघात वाढल्याचं वाहतूक विभागानं मान्य केलंय। 2022 मध्ये एकूण प्राणांकित अपघाताची संख्या, ज्यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या आहे 54 आणि ते अपघात झालेत 50। आणखी एक थोडंसं कारण म्हणजे रोडचे काम चालू आहे, त्यामुळं कधी स्लिप होऊन पडणं, तिथे जखमी होणं किंवा ह्या गोष्टी होत राहतात। गेल्या 4 महिन्यात या मार्गावर झालेल्या 81 अपघातात 54 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। तशातच रात्री अपरात्री हे खड्डे वाहन चालकांच्या नजरेस पडत नसल्यानं अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। अनेकदा तक्रार करूनही रस्ते दुरुस्ती होत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। अपेक्षा आहे की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्याकडे हाच विभाग आहे त्या रस्ते विभागाचे मंत्री अशोक चव्हाण या विषयाकडे लक्ष देतील। बातमी आणि बरंच काहीमध्ये आज इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।